नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आलाच आहे. दरवर्षीप्रमाणे इथे आलेलो आहे. नारळाची पूजा करून आपण बघतोय की आज हा सण साजरा होत आहे. मोठ्या संख्येत लोक आज रस्त्यावर आलेले आहेत आणि दरवर्षी इथे असंच उत्साहाचं वातावरण असतं. कोकण असेल, मुंबईचा किनारपट्टी भाग असेल, मासेमारी करणाऱ्या समाज कोळी असेल, यांच्यासाठी हा खूप मोठा उत्सव असतो. खूप मोठा सण असतो आणि आपण पाहता मुंबईत देखील हा खूप मोठा सण असतो. काय वाटतं की आज जसं ते समुद्राला नारळ अर्पण करून पुन्हा एकदा मच्छीमारीला सुरुवात केली जाते कोळी बांधवांकडनं, आपल्याला वाटत नाही का आपण देखील असा एक नारळ देऊन पुन्हा एकदा सरकारमध्ये बसू? मला वाटतं आज राजकीय बोलायचं नाहीये. आज मनात जे असतं ते प्रार्थना करायची असते, ते मनातच ठेवायचं असतं. देवाला माहिती असतं काय आपल्या मनात आहे ते. फिरू दे, चांगले मैत्री अशीच असू द्या. अरे नाही नाही, कांदर नको, बस बस. ते फक्त इलेक्शन आले तर फिरतायत, बाकीच्या वेळी नाही. 5 वर्ष ते कोण नाही. पहिल्यांदा आलेत, जरा बघू दे मतदारसंघ कसा आहे वगैरे. बस पहिल्यांदाच मतदारसंघातून या ते देखील प्रयत्न करतात. काय वाटतं एकंदरीत? बघा, आम्ही कोणावरही दुसऱ्यानं बोलणार नाही. आमचं काम आहे ते बोलकं आहे. सगळीकडे आपल्याला काम दिसतंय आणि लोकांचा प्रतिसाद हा चांगला आहे. लोक आमच्या सोबत आहेत. मुंबई गोवा महामार्गावर तुम्ही नेहमीच हो. प्रश्न उपस्थित करताय. रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण मंत्र्यांवरच प्रश्न उपस्थित केले. मला वाटतं काय आहे की हे आता एकामेकांवर बोलून उपयोग नाही. स्टंटबाजी त्यांनी बंद करावी, कारण डरपोकासारखे सगळे जे पळून गेलेले आहेत ते आता एकामेकांवर बोटं दाखवत आहेत. महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहता मुंबई गोवा महामार्ग असेल, मुंबई नाशिक महामार्ग असेल आणि मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, एवढे खराब महामार्ग आहेत. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडे आहे. गडकरी साहेबांनी उत्तर द्यावं की हे कुठच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं काम आहे. मागच्या वर्षी देखील काही टोळींनी तिथे आंदोलन केलं होतं आणि मग मोर्चा वरचे काढला होता आणि मग सांगितलं होतं आमचा मंत्री महोदयांवर विश्वास आहे. तो विश्वास खरा ठरलाय का? अजूनही महाराष्ट्रातल्या लोकांना टोल भरायला लागतोय. अजूनही रस्ते खराब आहेत. कॉन्ट्रॅक्टर बदललेले नाही आहेत. पण मंत्री महोदयांचं जगभरात कौतुक होतं की चांगले रस्ते बनवलेत. जर चांगले रस्ते बनवले असतील तर मग ही परिस्थिती महाराष्ट्रातल्याच रस्त्यांची का आहे? मुंबई गोवासह मागच्या वर्षी पण आपल्याला आठवत असेल, त्याच्या मागच्या वर्षी देखील आठवत असेल, डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त होणार होतं. मुंबईत देखील तीच परिस्थिती आपण वारंवार एक्सपोज देखील करत आहे. मात्र अजून देखील 12,000 कोटीचा मागच्या वर्षीचा आणि या वर्षीचा घोटाळा एकंदरीत आपण पाहत आहोत मुंबईमध्ये. उत्तरं नाहीत मुंबई महानगरपालिकेकडे. ती उत्तरं आता अपेक्षित सुद्धा नाही आहेत, कारण आमचं सरकार आल्यानंतर जे कोणी दोषी असतील त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय मी राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.